गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज रूम घेतलेले आहे साफ करायला आणि पहिल्यांदा हॉल साफ करायचा आहे. तर स्टेप बाय स्टेप साफसफाई केली तर आपल्याला कळते पण आपण कोणती साफसफाई केली आणि कोणती राहिली ते पण, आणि कटाळा पण येत नाही, काम बी स्वच्छ आणि चांगलं होतंय. तर पहिल्यांदा हे टेबल काढून घेतलेलं आहे मी, त्याच्या खाल्ला सगळा पसारा बाजूला काढून मस्त साफ करून ठेवलेला आहे. आता हे दुसरा टेबल पण काढून घेतलेला आहे आणि तेवढाच टेबल असं थोडं थोडं आपण करून काम केलं की आपल्याला कटाळा येत नाही आणि काम बी स्वच्छ होतं. नाही तर हे काढा ते काढा असं केलं की कुठंतरी काहीतरी राहून जातं पुसायचं करायचं. तर स्टेप बाय स्टेप काम केलेलं आहे आणि थोडं थोडं साफसफाई केलेली आहे. सगळे सोपे सगळे जे कपड्याचा ब्रश राहतं मी महागाई म्हणलं त्यानं पूर्ण असं डस्ट निघतं. पहिल्यांदा मी सगळं डस्ट काढून घेत असते आणि पुन्हा मग वल्ले कपडा असा कोरडा करून सोपे ते सगळं पुसून घेतलेलं आहे. सोप्याला बारीक कोरीव काम आहे त्याच्यामुळं खूपच अवघड जातं साफसफाई करायला बरं का. आणि पहिल्यांदा ब्रशनं साफ करीत असते, पुन्हा कपडा मारून घ्यायचा आपला आणि असे स्वच्छपणे सोफे पुसलेले आहेत, डोरं पुसलेले आहेत आणि सगळं आगावचं काम जे आहे ते केलेलं आहे. जाळे वगैरे रूमचे सगळे काढून आणि असा हॉल झालेला आहे माझा साफ. आणि डायनिंग हॉल पण आज साफ केलेला आहे. आणि बारीक काम करायला खूप टाईम लागतं आणि अशा वस्तू ज्या आहेत सांधीमध्ये ह्याच्या खूप डस्ट बसतं ह्या सोप्याच्या. आणि डिझायनर सोपा आहे त्याच्यामुळं आणि करायला खूप अवघड जातं. पण ते कपड्याचा ब्रश मी यूज करते तर सांधीतलं असं पूर्ण डस्ट निघतं. तुम्ही बघतच असताना किती स्वच्छ असा सोपा निघलेला आहे माझा. आणि पुन्हा असं वल्ल्या कपड्याने पण पुसून घेत असते. तर सगळं साफसफाई अशी मस्त केलेली आहे आणि बघत राहा पुढे व्हिडिओ. आणि चौकटी वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे मी, डोर ते, कारण आता एवढं 9 दिवसाचे घटं असतात तर नित्य नियमाने करावं लागतं. एक बी जागा अशी कोरडी आणि हे ठेवलेली नाही, स्वच्छ करून घेतलेला आहे. घराचा काने कोपरा आणि मस्त चपलीचं स्टँड पण बाहेर ठेवलेलं आहे. कोणतीच गोष्ट अशी नाही की बाजूला सरकून साफ केलेली नाही. सगळं बाहेर सामान काढून स्वच्छ रूम पुसून घेत असते मी दरवर्षीच, एकदम आरशावानी रूम करायची. तर मस्त सकाळीच लागले होते कामाला, तरी 12 वाजले होते 2 रूम साफ करायला. एक तर डायनिंग हॉल होता आणि एक मोठा आपला गेस्ट रूम होता. तर 2 रूमात साफ करायला, अजून 2 रूम आहेत साफ करायच्या. तर सकाळीच लागले होते तर 12-1 वाजला होता मला सगळं काम करायला. तर तुमचा दसरा कुठपर्यंत आला आहे काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि माझ्या पद्धत अशी आहे, मी अशा पद्धतीनं माझा दसरा दरवर्षीच काढत असते स्टेप बाय स्टेप. तर हे थोडं ते थोडं ते थोडं असं केलं तर स्वच्छ काम होतं. नाही तर सगळं आपण पसारा गर्दा एकदाच काढलं तर आपल्याला पण एकदम कटाळा येतो का आता हे करू की ते करू ते करू हे करू म्हणून. तर सगळे असे पडद्याचे पाईप वगैरे सगळे पुसून घेतलेले आहेत आणि आपल्याला दिसत नाही पण इतकं डस्ट घरामध्ये बसताना. आमचं कसं घराच्या बाजूला खूप पुश येतं आहे, तर असं वारं येऊ द्या, उन्हाळा राहू द्या नाही तर हिवाळा राहू द्या, सध्या असं घरं पुसतच राहावं लागते. तर कारण शेतामुळं कसं हवा सुटली की हव्यानं सगळी धूळ घरामध्ये येते. तर महिना 15 दिवसाला अशी साफसफाई तर चालूच असते. पण दसरा म्हणले की आपण सगळं घर असा पूर्ण साफ करून घेतो. तर आता आली होती डायनिंग हॉलमध्ये आणि पूर्ण अलमारीतले कागद काढून घेतले, अलमारी मस्त झाडून घेतलेली आहे, कोरड्या कपड्यांना अशी पुसून घेतलेली आहे. सगळं सामान मस्त लावून घ्यायचं आहे मध्ये आणि सगळं असं डायनिंग टेबलच्या आपण खुर्च्या वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे दोन्ही पण रूम. तर तुमचं कुठपर्यंत आलं आहे काम काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा जा. आणि माझी जी कपड्याच्या जे ब्रश तुम्हाला टिप सांगितली होती ती नक्की यूज करा आणि तुम्हाला पण भरपूर त्याचा फायदा होईल. कारण ते एकदम अशी सांदी कुंदीतलं डस्ट आणि जाळी जिथं आपला हात जात नाही ते भरपूर असं मस्त निघतं. आणि त्याच्यावर जर असं पुसलं की स्वच्छ निघतं. मध्ये जाळ्या जे राहतात तिथं हात कुणाचाच पोहोचत नाही. तर मी तर त्याची यूज करीत असते टीप. तर मस्त झालेला आहे हॉल पण साफ, डायनिंग टेबलचा बी रूम साफ झालेला आहे माझा. आणि सगळं झाल्यावर मस्त चौकून मारलेलं आहे मी झाडू आणि पोछा लावून घेतलेला आहे. तर मस्त एकदम आरशावानी झालेले आहेत 2 रूम साफ. तर थोडासा राहिलेला आहे दसरा आता बाकी. एवढा झालेला आहे आमचा दसरा काढून. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल.
तशी कशी होती? झाला तर झालेला आहे. डायनिंग हॉल बी साफ केलेला आहे. आज खूप असा गर्दा निघाला होता. डायनिंग टेबल पण पुसून घेतलाय. आज झालेली आहे ह्या रूमची साफसफाई.